नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आपण दिवाळी करता बनवूया चकल्या. त्या पण मस्त खुसखुशीत आणि खमंगवाल्या. तर त्याच्याकरता मी 2 पाव चण्याची डाळ घेतली आहे आणि 1 पाव तांदूळ घेतली आहे. म्हणजे 2 पावाकरता 1 पाव तांदूळ घेतले. तर चला आपण डाळला छान मस्त भाजून घेऊया. तर मी छान मस्त याला खमंग भाजून घेतली आहे. आता तांदूळ घेतले आहे. तांदळाला पण छान आपण भाजून घेऊया मस्त. पण तांदळाचा रंग न बदलता आपण याला छान मस्त भाजून घेऊया. आता त्यानंतर मी दुसरे जिन्नस घेतले आहे. तर त्यामध्ये मी 1 वाटी पोहा, अर्धा वाटी साबुदाणा आणि त्याच्यापेक्षा आपण कम थोडासा धने आणि 2 चम्मच जिरा घेतला आहे. तर या सर्वांना पण आपण छान मस्त भाजून घेऊया. पोहा साबुदाणा, त्यानंतर धने आणि जिरा यांना सर्वांना भाजून मस्त याला हवेमध्ये थंड होऊ देऊया. आणि थंड झाल्यानंतर आपण चक्कीमधून याला दळून घेऊया. तर या प्रकारे मी दळून आणला चक्कीमधून. आता याच्याकरता आपण थोडासा मसाला तयार करूया. तर मी 10-12 लसणाच्या कळ्या घेतल्या आहे. थोडासा आला घेतला. अद्रकला छान मस्त बारीक कापून घ्यायचं आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या आहे 5-6. तर बघा, अद्रकला छान बारीक कापून घेतला. आता मी हिरव्या मिरच्याला पण कापून घेते. आणि त्यानंतर घेतला आहे कढीपत्ता. तर 5-6 कढीपत्ताचे पानं घेतले आहे. कढीपत्ता टाकल्यामुळे ना छान मस्त सेंट येते चकल्याला, आणि चकल्या पण खूप छान टेस्टी आणि स्वादिष्ट लागतात. तर कढीपत्ता टाकल्याने ना खूपच छान अजून चविष्ट लागतात चकल्या. ते बघा, मी याचा मसाला तयार करून ठेवला आहे. आता ह्या चक्कीमधून दळून आणलेला मी पूर्ण मिश्रण याच्यामध्ये टाकते. तर बघा, मी एका पातेल्यामध्ये पूर्ण मिश्रण टाकलं आहे याच्यामध्ये. आणि ह्या कणकीमध्ये मी आता तेल टाकणार आहे. तर मी गरम तेल टाकलेलं आहे आणि या तेलला आता छान मस्त हाताने मळून छान एकजीव करायचं आहे. जोपर्यंत याची थोडीशी मुठ्ठी ना बनते तोपर्यंत याच्यामध्ये थोडंसं म्हणजे तेल ॲड करायचं. आणि हे बघा, याची मुठ्ठी बनलेली आहे. आता मी याच्यामध्ये 1 वाटी दही ॲड केलेलं आहे. आणि दह्याला पण छान आपण मस्त मिळून घेऊया. तर ह्या प्रकारे छान मिळून घेऊया. आणि याचे थोड्याशा गुठल्या पडतात, तर म्हणून ह्यांना हाताने असं मॅश करून पूर्ण याच्या गुठल्या फोडून घ्यायच्या आहे. या प्रकारे छान मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण टाकूया काही याच्यामध्ये जिन्नस. तर हे बघा, आपण बेसिक मसाले टाकत आहे. तर आपल्या स्वादानुसार तिखट टाकायचं आहे, हळद टाकायचं आहे. त्यानंतर टाकूया मीठ, टाकूया स्वादानुसार. त्यानंतर टाकूया आपण याच्यामध्ये खूप सारे मी टाकले आहे तीळ. आणि हाताने मग आपण याच्यामध्ये अजवाईन आहे, याला हाताने मॅश करून अजवाईन पण टाकलेलं आहे. आणि याला सर्वांना आपण छान मस्त मिळून घेऊया. त्या कणकेमध्ये छान मस्त मिळून व्हायला पाहिजे पूर्ण तिखट मीठ वगैरे सगळं. त्याच्यानंतर जे आपण मसाला वाटून घेतलेला आहे मिक्सीमध्ये, तो याच्यामध्ये ॲड करूया. आणि त्यानंतर मी टाकलेला आहे याच्यामध्ये कुणकुणा पाणी. तर कुणकुण्या पाण्यातच आपण याच्यामध्ये भिजूया. त्यामुळे कुणकुण्या पाण्यामुळे ना चकल्या छान मस्त फुलतात आणि खुसखुशा पण लागतात. तर थोडा पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. एकत्र पाणी नाही टाकायचं. थोडं पाणी ॲड करून आपण याचा डो तयार करूया. तर बघा, या प्रकारे मी छान मस्त मिश्रणला मॅश केलेलं आहे. आणि मॅश करून छान याचा डो तयार करायचा आहे आपल्याला. तर मस्त चुरून मी याचा डो तयार करणार आहे. तर या प्रकारे आपण छान मस्त डो तयार करूया. आणि त्यानंतर मी याला झाकून ठेवील. तर 1 घंट्याकरता आपण 1-2 घंट्याकरता या मिश्रणला या डोला झाकून ठेवूया. त्याच्यानंतर आपण चकल्या बनवूया. तर चला, मी 2 घंट्यानंतर चकल्या बनवत आहे. हे बघा, तर याच्याकरता मी 1 पॉलिथिन टाकणार आहे याच्यामध्ये. आणि पॉलिथिनवर मी चकल्या बनवणार आहे. तर पॉलिथिनला छान साफ धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं. त्यानंतर मी याला वट्यावर मस्त टाकलेलं आहे ना. चकलीचा जो साचा आहे चकली बनवण्याचा, त्याला याच्यामध्ये फिट करून मग मी याच्या चकल्या बनवणार आहे.
तर ह्या चकल्या खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट लागतात मित्रांनो. तुम्ही जरूर ट्राय करा आणि जरूर बनवून बघा. हे भाजणीची जी चकल्या आहेत त्या खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट लागतात खायला. आणि दिवाळीच्या वेळेस तर चकल्या तर ह्या एकदम महत्त्वपूर्ण असतात. दिवाळीचा सण म्हणजे बिना चकल्याचा तर दिवाळीचा सण आपण म्हणूच नाही शकत. आपल्याकडे कोणी पण येतात तर फराळाला सगळ्यात पहिले चकल्याच महत्त्वाच्या असतात. चकल्यामुळेच प्लेट लिस्ट जो आहे आपली ती सजली जाते. तर हे बघा या प्रकारे मस्त छान गोल चकल्या तयार होतील. तर या प्रकारे आपण मस्त पूर्ण साच्याने ह्याच्यामध्ये पॉलिथिनमध्ये चकल्या पिळूया. आणि खूपच लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला सांगत आहे. हे बघा या प्रकारे चकल्या तयार करायच्या. तर दिवाळीच्या सणामध्ये चकल्या खूपच महत्त्वपूर्ण असतात आणि सगळ्यांच्या घरीच बनतात, पण सगळे वेगवेगळ्या पद्धतीने बनवते. हे बघा उचलण्यामध्ये पण खूपच सोप्या जातात, बिलकुल लवकरच उचलल्या जातात. त्याच्यामध्ये पॉलिथिनमध्ये चकल्या बिलकुल चिपकत नाही आणि काही नाही. अजून हाताने एकदम सोप्या पद्धतीने छान उचलता येतात. या प्रकारे आपण पूर्ण उचलून तेल गरम झालेलं आहे ना मी कढईमध्ये या चकल्या पूर्ण टाकत आहे. तर या प्रकारे हाताने पण उचलणं सांगितलं आहे मी. आता तुम्हाला सराट्याने किंवा झाऱ्याने सुद्धा आपण उचलून बघूया. तर चला मी सराट्याने पण उचलणं सांगत आहे. तर बिलकुल सोप्या पद्धतीने ह्या सराट्याने पण उचलू जातात चकल्या. आणि याच्यामध्ये आपण तेलामध्ये ॲड करूया. तर बघा या प्रकारे आपण सराट्याने पण उचलूया. आता याला छान मस्त गोल्डन कलर येतपर्यंत छान याला तळायचे आहे. आणि खूपच मस्त खुसखुशीत आणि एकदम गोल्डन सोनेरी कलर याला आलेला आहे आणि खूपच छान दिसत आहे चकल्या आमच्या. तर अशा चकल्या बनवून जरूर ट्राय करून बघा, जरूर बनवून बघा. तुम्हाला माझी चकल्याची रेसिपी कशी लागली आहे तर जरूर मला कमेंट करून सांगा. आणि लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो खूपच छान और खूपच खुसखुशीत चकल्या तयार झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला एक तोडून बिन बघते. खूपच छान चकल्या झालेल्या आहे आणि स्वाद तर इतका छान आहे ना, तर खूपच एकदा खायला लागलं की असं वाटते की खातच खावं. तर हे बघा या प्रकारे खूपच खुसखुशीत आणि खूपच मुलायम